असा मुंबईच्या भुयारी मेट्रोला मोठा फटका बसला। वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचलं। भुयारी स्थानकात पाणी शिरल्यामुळे प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली। तर वरळीमध्ये भूमिगत मेट्रो स्टेशनवर अशा प्रकारे पाणी साचलं। पायऱ्यांवरून तर धबधबा कोसळतो की काय असं चित्र होतं। तर मेट्रोच्या दरवाजापर्यंत हे पाणी या ठिकाणी साचलेलं होतं। भुयारी मेट्रो पाण्यात, प्लॅटफॉर्मवर चिखल आणि पाणी, पायऱ्या, एस्केलेटर, तिकीट काउंटर पाण्यात। मुंबईमधल्या या भुयारी मेट्रोचं नाव ॲक्वालाईन का आहे याची प्रचिती आज अख्ख्या महाराष्ट्राला आली। बीकेसी मधून वरळीपर्यंत जाणारी आणि मोठ्या थाटावाटात उद्घाटन केलेली ही भुयारी मेट्रो पहिल्याच पावसात पाण्यात गेली। मेट्रोतून उतरल्यावर पहिलं पाऊल थेट नदीमध्ये टाकतो की काय असा भास प्रवाशांना होत होता। मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून नदी वाहत असल्याचा फील येत होता। पायऱ्या आणि एस्केलेटरवरून वाहणारं पाणी एखाद्या धबधब्यापेक्षा कमी नव्हतं। एरवी तिकीट काउंटर जवळच्या चेक इन मशीन जवळून प्रवाशांची ये-जा असायची। त्या मशीन जवळून आज फक्त पाणी वाहत होतं। पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण मेट्रो स्थानकावर चिखल झाला होता। दगड, माती, फरशांचे तुकडे अस्ताव्यस्त पडले होते। मेट्रो स्थानकावर इलेक्ट्रिक वायर्स तुटून सर्वत्र विखुरल्या होत्या। मेट्रोचे कर्मचारी पाण्यात वाहून गेलेल्या सामानाची शोधाशोध करत होते। आदित्य ठाकरे वरळी भुयारी मेट्रो स्थानकाची पाहणी करण्यासाठी गेले, पण प्रशासनानं त्यांनाही पाहणी करण्यापासून अडवलं। 2 आठवडे झाले नाहीये, तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे। खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा। पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील, काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं। प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहित असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडं याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही। भुयारी रस्ते किंवा मेट्रो जे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मेट्रोमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे आणि ह्याला पूर्णपणे जर कोण जबाबदार असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे आणि या पूर्ण प्रकरणाची नाले सफाईची आणि रस्त्याच्या संदर्भामधली चौकशी एसीबीच्या माध्यमातून